एक भावपूर्ण निरोप या ठिकाणी आपल्या बाप्पाला दिला जाते, कारण बाप्पा गावाला चाललेले आहेत आणि ते पुढच्या वर्षी परत येतील अशी एक श्रद्धा या भक्ताची आणि बाप्पांमधली आहे. आणि त्याच मनोभावे या ठिकाणी सेवा केल्यानंतर भावपूर्ण निरोप या ठिकाणी दिला जातो. पुण्याच्या निवडणूक या सगळ्या गणेश उत्सवामध्ये यंदा वेळेचा जो मुद्दा होता तो या ठिकाणी खूप चर्चेत होता आणि याच मुद्द्याला ग्रहित धरून यावेळेला अर्धा तास आधी विसर्जन मिरवणूक या ठिकाणी सुरू करण्यात आली होती आणि मानाच्या गणपतीनं लवकरात लवकर विसर्जन या ठिकाणी आपल्या बाप्पांचं करावं आणि ही परंपरा जी आहे ती पुढे चालू राहावी, कारण 24 तास उलटून गेले तरी या ठिकाणी विसर्जन सुरू असतात आणि या मानाच्या गणपतीनंतर शहरातल्या इतर गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू होती. त्यामुळं मानाच्या गणपती मंडळांवरती या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनेक मंडळांकडून झाला होता आणि त्याचं पालन या ठिकाणी आता मानाचे गणपती करताना दिसत आहे. आता बघतोय आपण की तांबडी जोगेश्वरी जो मानाचा दुसरा गणपती आहे तो आता या ठिकाणी त्याचं विसर्जन या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून म्हणजे गणेश भक्तांकडून या ठिकाणी केलं जात आहे. याच्या आधी मानाचा पहिला गणपती होता कसबा गणपती, त्याचं विसर्जन झालं आणि आता ही दृश्य आपण पाहतोय तांबडी जोगेश्वरी जो मानाचा दुसरा गणपती आहे त्याला भावपूर्ण निरोप जो आहे या ठिकाणी मंडळाच्या सगळ्या सदस्यांकडून गणेश भक्तांकडून दिला जातोय. नाझीम, खरं तर पुण्याची जी मिरवणूक असते विसर्जन मिरवणूक ही खरं तर चर्चेचा आकर्षणाचा कायमच विषय राहिलेली आहे. अशातच मानाचे जे 5 गणपती असतात हे देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. दरवर्षीप्रमाणे हे जे मानाचे 5 गणपती असतात त्यांच्या मंडळांकडून, त्यांच्या विश्वस्तांकडून, कार्यकर्त्यांकडून कशा पद्धतीने या प्रथा आणि परंपरा जोपासल्या जातात? अतिशय पारंपरिक पद्धतीनं पुण्यातले गणेशोत्सव जो आहे तो वर्षानुवर्षापासून पार पडतोय. त्याची परिणिती आत्ता यंदाही या ठिकाणी आली. पालख्यांमध्येच इथे गणपती बाप्पांना विराजमान केलं जातं आणि त्याचं आगमन ज्या पद्धतीनं होतं तसंच त्यांना भावपूर्ण निरोप सुद्धा त्याच पद्धतीनं दिला जातो. 2 ताशा पथक हे नाझीम, पुण्यातील खरं तर दुसऱ्या मानाच्या या बाप्पाचं विसर्जन होतं आहे. तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन आता जो पुणे महानगरपालिकेकडून हौद तयार करण्यात आलेला आहे, कृत्रिम तलाव जो तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये आता या गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे. काका या इकडे यांना माग या माग आता बस तेव्हा मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती जो आहे तो विसर्जित झालेला आहे. तर ही मुंबईतली एक भव्य दिव्य अशी आपण गणपती बाप्पाची मूर्ती पाहतो आहोत. मुंबईतली ही 2 दृश्य, श्रॉफ बिल्डिंग जवळची एक मल्हारी मार्तंड अशा रूपातला गणपती बाप्पा, तर दुसरीकडे मयुरावर विराजमान असणारा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. विविध संदेश देखील या गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षी दिले जातात. सध्या मुंबईमध्ये पाऊस देखील आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर अशात देखील या गणपती बाप्पांचं मोठ्या उत्साहात सध्या विसर्जन केलं जात आहे. तर तिकडे श्रॉफ बिल्डिंग जवळ देखील या गणपती बाप्पांवर खास अशी पुष्पवृष्टी दरवर्षी करण्यात येते आणि वेगवेगळे जे गणपती बाप्पा या ठिकाणी येत असतात, वेगवेगळी जी मंडळ येत असतात, अशा सगळ्या बाप्पांचं या श्रॉफ बिल्डिंग जवळ पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात येतं. तर ही अशी नयनरम्य दृश्य आपल्याला सध्या क्वीन्स नेकलेस ज्याला म्हटलं जातं त्या गिरगाव चौपाटीशी देखील पाहायला मिळतं. आणि या दृश्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. विसर्जन मिरवणुकीचा उत्साह असाच सुरू राहील. पाहत रहा ABP भाषा.